ते दाखवायचे दात वेगळ्याने खायचे दात वेगळे. एका निष्ठावंत शिवसैनिकाला या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे. जे हिंदुत्वाचे विचार आणि ठाकरेंचे विचार जे डोक्यात बसलेत हे बघूनच मी त्या ठिकाणी साहेब काम केलंय. माझ्यावर अन्याय होईल असं काय ते कृत्य करतील असं मला आज तरी वाटत नाही. 2 दिवसांपूर्वी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आणि कोल्हापुरातील ठाकरेंच्या निष्ठावंतानं याबाबत नाराजी व्यक्त केली. यानंतर कोल्हापुरात गुरुवारी सकाळी एका वृत्तानं ठाकरे गटात चांगलीच खळबळ उडाली. कारण चक्क याच निष्ठावंताची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी पक्षप्रमुखांनी केली. 2 दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. याला कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी विरोध केला आणि उद्धव ठाकरे यांनी तब्बल 19 वर्ष साथ देणाऱ्या जाधव यांचीच जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली. जाधव यांनी नेमके काय आरोप शेट्टींवर केले ते पाहूया. जो हा माणूस असा आहे त्याचे दाखवायचे दात वेगळ्याने खायचे दात वेगळे आहेत. 2014ला महायुतीत यांना खासदार करून आम्ही लोकसभेवर पाठवलं. त्यावेळेला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती फिसकटली आणि ही शिवसेनेची जागा त्या ठिकाणी आम्ही राजू शेट्टींना दिली होती आणि हे भाजपबरोबर त्यावेळेला गेली. म्हणजे त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली हे उद्धव साहेबांच्या नेमकं त्या ठिकाणी लक्षात आहे. आपल्या माध्यमातून मी गेले 19 वर्ष जिल्हा प्रमुख, 3 वर्ष तालुका प्रमुख आणि 5 वर्ष शहर प्रमुख म्हणून काम करतोय. उद्धवजी ठाकरे माझं दैवत आहे, बाळासाहेब माझे दैवत आहेत. माझ्यावर अन्याय होईल असं काय ते कृत्य करतील असं मला आज तरी वाटत नाही. मी निश्चितपणानं आपल्याद्वारे साहेबांना विनंती करतो, साहेब राजू शेट्टी हा माणूस बोलतोय तसं काम करत नाही, तो उलटा होत असतोय. ज्या वेळेला 2014ला आपण निवडून दिलात त्याच्यानंतर विधानसभा लागल्या, जिल्हा परिषदा लागल्या, नगरपालिका लागल्या, पंचायत समिती लागल्या. या ठिकाणी राजू शेट्टींनी आपल्याला कसलीही मदत केलेली नाही किंवा कुठल्या शिवसैनिकाला त्यांनी फंडाचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. आज जनता आजी आणि माजी खासदारावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात नाराज आहे. आणि साहेब आपली सहानुभूती, उद्धवजी ठाकरे साहेब आपली सहानुभूती पण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि माझं असं मत आहे एका निष्ठावंत शिवसैनिकाला या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे. 2005ला पक्ष फुटला त्यावेळेला देखील आम्ही भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो. गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी देखील आम्ही अगदी भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो. जयसिंगपूर आणि कोल्हापूर 2 मोठे मोर्चे आम्ही काढले, ते संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितले. माझं तर त्या ठिकाणी जयसिंगपूरच्या मोर्चामध्ये ब्लड प्रेशर 195 झालं. पण जे हिंदुत्वाचे विचार आणि ठाकरेंचे विचार जे डोक्यात बसलेत हे बघूनच मी त्या ठिकाणी साहेब काम केलंय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टींना उमेदवारी देऊ नका, माझ्यासारख्या निष्ठावंताची या ठिकाणी इच्छा आहे की मी तिथे लढले पाहिजे असे जाधव म्हणाले होते. यावरूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला करण्यात आलं असून त्यांच्या जागी वैभव उगले आणि संजय चौगुले नवीन जिल्हाप्रमुख नेमण्यात आले. जाधव हे शुक्रवारी त्यांची भूमिका स्पष्ट करणार असून ते काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.